सरकारची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया. अरे चालत नाही रे हा. तमिळ पण बोलू शकतो मी. कोण आहे बाबा रे? दाबलं ना रे. अरे तो हातात घ्यावं लागतं ना. अरे हे चालू करा ना इथे. हा कॉलेज आहे पण हा पाहिजे मला. हे चालू करा मेन. अरे याचं हे निघालंय का? नाही ना. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकार आणि विरोधकांमधल्या प्रतिनिधींसाठी चहापानाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र विरोधकांनी चहापानावरती बहिष्कार टाकलेला आहे आणि आता अधिवेशनाच्या संदर्भात सरकारकडून ही एकत्रित पत्रकार परिषद घेतली जाते. अधिवेशनामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे असतील, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, तसंच विरोधकांना काय आवाहन केलं जातं बघावं लागेल. सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो. महाराष्ट्र विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. महायुती सरकारचं हे चौथं अधिवेशन आहे, विशेष अधिवेशन पकडून. सध्या राज्यभर सर्वीकडे पाऊस पडतो आहे. बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी आहे. काही तालुक्यांमध्ये अजूनही थोडी पावसाची कमतरता आहे, पण बहुतांश ठिकाणी पाऊस चांगल्या प्रकारे पडलेला आहे. पेरण्या देखील अतिशय चांगल्या प्रमाणात होत आहेत आणि बियाणं, खतं वगैरे उपलब्ध असावीत याकरता राज्याची यंत्रणा कामी लागलेली आहे. विशेषतः खतांच्या संदर्भात काही जिल्ह्यातनं तक्रारी आल्या, त्या तक्रारी ऍड्रेस करण्याचं काम देखील चाललेलं आहे. आजच्या या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही विरोधी पक्षाला चहापानाकरता बोलवलं होतं, परंतु नेहमीच्याच पद्धतीनं विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे आणि हा बहिष्कार टाकत असताना त्यांनी एक भलं मोठं पत्र आम्हाला दिलेलं आहे. पत्र मोठं असलं तरी मजकूर मोठा नाही आहे. मागच्या पत्रातले जे मुद्दे आहेत तेच मोठा फॉन्ट त्या ठिकाणी टाकून त्यांनी दिलेले आहेत. एक दोन नवीन विषय फक्त त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. पण मराठीचा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे मी त्यांच्या निदर्शनास आणून देतो की त्यांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या 24 चुका आहेत. पण काही हरकत नाही, बॉम्बे स्कॉटिश वगैरे मध्ये शिकल्यानंतर अशी परिस्थिती येते. आणि आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत. मागच्या वेळी भास्कररावांची सही होती, आज ती सही पण पत्रावर दिसत नाही. तसं आजच्या सह्या बघितल्या तर 5-3-2 आहेत. म्हणजे उबाटाच्या 5 आहेत, अजून काँग्रेसच्या 3 आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या 2 सह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज वडेट्टीवार पत्रकार परिषदेत असं म्हणाले की आमच्या कामांना स्थगिती मिळाली. वडेट्टीवारांना अजूनही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री आहेत असं वाटत आहे, त्यामुळे ते स्थगितीच्या संदर्भात बोलले. पण त्याहीपेक्षा आज जितेंद्र आव्हाडांनी बोफोर्सची आठवण काढली.
म्हणजे बोफोर्सचा घोटाळा झाला होता हे जितेंद्र आव्हाडांना मान्य असल्यामुळे त्यांनी आज बोफोर्स सारखे घोटाळे चालले आहेत अशा प्रकारे घरचा अहेर हा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की खरं तर कोणतीही कल्पकता, कुठलेही नवीन विषय, कुठलीही लोकाभिमुखता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही. खरं तर आज आपण सगळे लोक या ठिकाणी जो हिंदीचा विषय आहे, आमच्याकरता तो मराठीचा विषय आहे, कारण राज्यामध्ये आम्ही मराठी अनिवार्य केली आहे, हिंदी ऑप्शनल केली आहे. कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. पण तरी देखील झोपलेल्याला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेला उठवता येत नाही. आणि म्हणून याचा थोडासा प्रवास हा आपल्या सगळ्यांना समजला पाहिजे असं मला वाटतं. खरं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वात आधी कर्नाटकने लागू केलं, मग मध्य प्रदेशने, मग तेलंगणाने आणि मग उत्तर प्रदेशने. 21 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. 16 ऑक्टोबरला त्याचा GR 16 ऑक्टोबर 2020 रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा GR निघाला आणि अतिशय नामवंत अशा प्रकारचे शास्त्रज्ञ, अभ्यासक डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली 18 लोकांची कमिटी तयार करण्यात आली. या 18 लोकांमध्ये कोण कोण होते? डॉक्टर सुखदेव थोरात, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर, SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक शशिकला वंजारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले, माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ डॉक्टर राजन वेळुकर, नागपूर विद्यापीठ माजी कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ, ICTचे माजी कुलगुरू प्राध्यापक GD जाधव, DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय पाटील, आंतरराष्ट्रीय सल्लागार नितीन पुजार, तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ आणि हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबईचे कुलाधिकारी निरंजन हिरानंदानी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेचे संचालक भारत आहुजा, मराठवाडा वाणिज्य विद्यालय पुणेचे प्राचार्य देविदास गोल्हर, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, पार्ले टिळक व्यवस्थापन महाविद्यालयाचे शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अजित जोशी, शिक्षा विद्या प्रबोधिनी हा महत्वाचा आहे, शिक्षा विद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त विजय कदम जे शिवसेनेचे उपनेते आहेत आणि शिवसेनेचे म्हणजे उभाटा सेनेचे, आमच्या शिवसेनेचे नाही. आणि उच्च शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माने अशा 18 लोकांची कमिटी ही या ठिकाणी तयार झाली. आता हे सगळेच मराठी लोक आहेत, नामवंत लोक आहेत, शिक्षण क्षेत्र समजणारे लोक आहेत. अशा लोकांची एक अतिशय चांगली समिती उद्धवजींनी तयार केली. 14 सप्टेंबर 2021ला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना 101 पानाचा अहवाल सादर केला. त्याचं जे DGIPRचं ट्विट आहे तेही माझ्याकडे आहे, हे आपण सगळे बघू शकता. तो अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसत आहेत, बरेच लोक दिसत आहेत, माननीय संपादकही उपस्थित होते पण फोटोत दिसत नाही आहेत. आणि हा ट्विट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हे त्या संदर्भात त्यांचं वाक्य की याची लगेच आम्ही अंमलबजावणी करणार वगैरे ते सगळं हे प्रेसमध्ये त्यावेळी आलेलं आहे. आणि मग आपण जर बघितलं तर
15 सप्टेंबर 2021 च्या या बातम्या वगैरे आहेत, मी आता त्याच्यामध्ये जात नाही. आता या अहवालात काय म्हटलेलं आहे, या सर्व तज्ज्ञांनी काय म्हटलेलं आहे, तर या अहवालाच्या 8व्या प्रकरणामध्ये भाषेचा विषय आलेला आहे. पृष्ठ क्रमांक 56. आता पृष्ठ क्रमांक 56 वर अहवालामध्ये जो काही या ठिकाणी शिफारस त्यांनी केलेली आहे त्याच्याकरता एक उपगट तयार करण्यात आला होता. आणि त्या उपगटामध्ये कोण होते? भाषेच्या उपगटामध्ये डॉक्टर सुखदेव थोरात, नागनाथ कोतापल्ले, अजून काही सदस्य होते. पण यात भाषेच्या या उपगटामध्ये महत्वाचे सदस्य होते विजय कदम. उबाठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते. आणि यांनी काय शिफारस केली आहे, तर यांनी शिफारस अशी केलेली आहे की मुद्दा क्रमांक 8.1 इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी. 1ली ते 12वी असे 12 वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील तर त्याला इंग्रजी भाषेची जाण येईल आणि आवश्यक पुस्तके वाचता येतील. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि अन्य तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ते सज्ज असतील. उच्च शिक्षण संस्थांमधून मराठी शिकवण्याला प्राधान्य द्यावेच लागेल, पण त्याच वेळी इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी. आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी. आता कोणी म्हटलंय, उद्धवजींनी तयार केलेल्या समितीमध्ये ज्यात उबाठा सेनेचे उपनेते हे सदस्य आहेत, त्यांनी केलेली ही शिफारस आहे. खरं म्हणजे ते रिकमेंडेशन आता इंग्रजीमध्येही आहे, ते पुन्हा मी वाचून दाखवत नाही. आता आपण जर बघितलं तर 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो मंत्रिमंडळापुढे आला आणि 7 जानेवारी 2022 त्याचं इतिवृत्त कायम झालंय. आपल्याला पाहिजे असेल तर त्या इतिवृत्ताची कॉपी देखील मी दाखवतो. सही आपण ओळखतो उद्धवजींची, म्हणून मी तुम्हाला दाखवतो ती. या ठिकाणी उद्धवजींची सही आहे. ठीक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही आहे कॅबिनेट निर्णयावर. मिनिट्सवर म्हणजे कन्फर्म झालेली आहेत मिनिट्स, ही त्यांची उद्धवजींची सही याच्यावर आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही हा अहवाल स्वीकारताना त्रिभाषा सूत्र बाजूला ठेवा, हे आम्हाला मान्य नाही, याच्यावर निर्णय केलेला नाही, असं काहीच म्हटलेलं नाही. उलट जी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, जो एक महत्वाचा कळीचा विषय याच्यामध्ये आहे की तिसरी भाषा का बरं, तर तिसऱ्या भाषेमुळे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये मार्क मिळतील आणि पुढच्या ऍडमिशन करता ते मार्क कामी येतील. त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटलाही मान्यता याच कॅबिनेटच्या निर्णयातनं देण्यात आलेली आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी माशेलकर समितीचा अहवाल आणि त्यावरचे निर्णय हे याकरता सांगतो. काही लोक म्हणतात आम्ही निर्णय घेतला नाही, आम्ही नुसता अहवाल स्वीकारला नाही. या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन त्याला मान्यता दिली आणि मग त्याच्यावर कमिटी काय तयार केली, याच्या इम्प्लिमेंटेशन करता नियम बनवायची कमिटी आहे. अहवाल स्वीकारलेला फक्त आता आणि मग ती जी कमिटी झाली त्याच कमिटीने काम करत 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 आमचे GR निघालेले आहेत.
हे जे जी आर आमच्या काळात निघाले आहेत हे तेच काम करत 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 ते आमच्या काळामध्ये अशा प्रकारचे सगळे जी आर निघालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपण जर बघितलं असेल तर 16 एप्रिलला 2025ला आम्ही पहिला जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये आपण असं म्हटलं की मराठी ही सक्तीची आहे, दुसरी भाषा आपण इंग्रजी म्हटली, तिसरी भाषा आपण हिंदी म्हटली. त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आपण 17 जूनला हा जी आर बदलला आणि यामध्ये सांगितलं की कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. आणि त्याही जी आर मध्ये आपण सांगितलं मराठी सक्तीची भाषा कुठली, मराठी, आणि तिसरी भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा स्पष्टपणे जी आर काढला. आणि याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ही तिसरी भाषा पहिलीपासून नाही आहे, त्याचं लेखन वाचन हे तिसरीपासून आहे. आणि 2 वर्ष पहिले नुसती बोली आहे, म्हणजे त्यांच्याशी संवाद करायचा. त्यामुळे हा जो काही अहवाल या ठिकाणी मांडण्यात आला होता त्यानुसारच खरं म्हणजे आमच्या सरकारने निर्णय घेतला नव्हे तर सक्तीची केलेली हिंदी याच्यामध्ये ऑप्शन देण्याचं काम आमच्या सरकारने केलं की कुठलीही भारतीय भाषा. आणि मला या निमित्ताने खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भाषण केलेलं आहे त्यातले हे का महत्वाचं आहे तर काय मत होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, वन लँग्वेज कॅन युनाइट पीपल, 2 लँग्वेजेस आर शुअर टू डिवाइड, दिस इज एन इनएक्सप्लोरेबल लॉ, culture is conserved by the language. Since Indians wish to unite and develop a common culture, it is the bounding duty of all Indians to own up Hindi as their language. An Indian who does not accept this proposal as a part and parcel of linguistic state has no right to be Indian. He may be 100% महाराष्ट्रीयन, तमिलियन और गुजराती. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपली मातृभाषा ही शिकलीच पाहिजे पण त्यासोबत हिंदी देखील शिकली पाहिजे. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेलं भाषण आहे. तथापि आज ज्या प्रकारे नेहमीच्या पद्धतीनं आपणच निर्णय घ्यायचे, पण या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळची संपूर्ण शिवसेना होती, उद्धवजी त्याचे प्रमुख होते, शरद पवार साहेबांची पार्टी पूर्णपणे त्या ठिकाणी होती आणि काँग्रेस पार्टी पण होती. या सगळ्यांनी मिळून याला मान्यता दिली, आम्हीच नव्हतो. पण ठीक आहे, आमचा काही त्याला विरोध नाही आहे, पण सगळ्यांनी, कारण माशेलकर साहेबांसारखे, सुखदेव थोरात साहेबांसारखे अभ्यासक ज्यावेळेस एखादा रिपोर्ट देत आहेत आणि तो जर स्वीकारला होता तर चूक काय आहे. पण नेहमीच्या पद्धतीनं सत्तेत असलं की वेगळं बोलायचं, सत्तेतनं बाहेर आलं की वेगळं बोलायचं, सत्तेत असलं की रिफायनरीला विरोध करायचा, सत्तेच्या बाहेर असलं की रिफायनरीला विरोध करायचा, पुन्हा सत्तेत आलं की पत्र पाठवायचं केंद्र सरकारला आमच्याकडे रिफायनरी करा. ही जी पद्धत आहे याच्यामध्ये केवळ विरोधाला विरोध अशा प्रकारची पद्धती दिसते आहे. त्यामुळे खरं तर पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते, कारण त्यांचा
मंत्रिमंडळातही नव्हता, अपोजिशनलाही कोणी नव्हता. मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडानं आंदोलन करायला निघालात, हा प्रश्न विचारला पाहिजे. पण आम्ही ही भूमिका ज्या दिवशी दुसरा GR काढला त्या दिवशी आम्ही भूमिका मांडली की आम्ही सक्तीची करणार आहे. आम्हाला अशा प्रकारचे जे विषय आहे हे विषय सर्वानुमते करून घ्यायचे आहे. आणि म्हणून आम्ही त्या दिवशी सांगितलं की दादा भुसे सगळ्यांची चर्चा करतील, आमचे मंत्री महोदय सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि सगळ्यांसमोर वस्तुस्थिती देखील ठेवतील. कारण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये तिसरी भाषा शिकली नाही तर आमच्या मराठी मुलांना तिथे मार्क मिळणार नाही. पण इतर मीडियमचे जे लोक आहेत, इंग्रजी मीडियमचा जो आहे त्याला त्या ठिकाणी मराठी ही कंपल्सरीच आहे, अनिवार्य आहे. गुजराती मीडियम वाल्याला त्या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी ही अनिवार्यच आहे. त्यामुळे त्यांना 3 भाषा सूत्राचा फायदा मिळून अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये क्रेडिट मिळतील आणि आपल्या मराठी मुलांना मात्र ते मिळणार नाहीत. आणि मग या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून उद्या ज्यावेळेस त्यांच्या प्रवेशाचा विषय येईल त्यावेळी आमचे मराठी मुलं नेमके तिथे मागे पडतील. आणि म्हणून या ही सगळी वस्तुस्थिती सगळ्या नेत्यांसमोर मांडावी, अभ्यासकांसमोर मांडावी. काही नवीन नेते देखील तयार झालेले आहेत, त्यांच्या समोर ती मांडावी आणि त्यानंतर एक सांगोपांग अशा प्रकारचा निर्णय घ्यावा. या दृष्टीनं आम्ही दादा भुसेंना सांगितलं. दादा भुसेंनी काही लोकांशी संपर्क देखील सुरू केलाय. पण मला असं वाटतं की याच्यावर चुकीच्या पद्धतीचं राजकारण जे आहे हे करणं चाललंय. आणि म्हणून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही याच्यावर सांगोपांग चर्चा केली आणि आम्ही असा निर्णय केलेला आहे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, ती कशा प्रकारे करावी, कुठली करावी, काय मुलांना चॉईस द्यावा, याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल. आपण सगळे जाणता डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब प्लॅनिंग कमिशनचे मेंबर होते, कुलगुरू होते, शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांना आपण ओळखतो. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल. त्यात काही सदस्य अजून असतील, त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील. आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल. आणि म्हणून 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो. ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल. ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल. अशा प्रकारचा निर्णय आज आम्ही मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे. आमच्याकरता मराठी आणि मराठी मुलगा किंवा विद्यार्थी हा महत्वाचा आहे. आमची नीती मराठी केंद्रित असेल. आमची नीती ही मराठी, आमचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी केंद्रित अशा प्रकारची आमची नीती असेल.
याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण जे आहे ते राजकारण करायचं नाही आहे. खरं म्हणजे उद्यापासून जे काही अधिवेशन सुरू होणार आहे, या अधिवेशनामध्ये एकूण 12 विधेयके आम्ही प्रस्तावित केलेली आहेत आणि संयुक्त समितीकडे पाठवलेलं एक जे जनसुरक्षेचं विधेयक आहे ते आता कमिटीने त्याचा रिपोर्ट दिलेला आहे आणि अतिशय सांगोपांग चर्चा करून एकमताने तो रिपोर्ट आलेला आहे. त्याच्यामुळे त्या रिपोर्टवर आता आधारित चर्चा होऊन हे विधेयक देखील या अधिवेशनासमोर असेल. त्यामुळे एकूण जुनं एक प्रलंबित विधेयक, एक संयुक्त समितीचं विधेयक आणि 12 प्रस्तावित. तर त्रिभाषा संदर्भात सरकारने जे दोन्ही निर्णय घेतलेले होते ते निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केलेली आहे. हिंदीचा GR हा निघालेला होता. अहवाल स्वीकारताना ठाकरेंचा फोटोही फडणवीसांनी या पत्रकार परिषदेमध्ये सादर केलेला आहे आणि जो GR आता सरकारने त्रिभाषा संदर्भात काढलेला होता तो रद्द करत असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्या समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. डॉक्टर माशेलकरांच्या नेतृत्वात ठाकरेंचं सरकार असताना अहवाल निघाला होता असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्रिभाषा धोरणाचा निर्णय सरकारनं रद्द करायचा निर्णय घेतलाय. दोन्ही शासन निर्णय रद्द करतो असं फडणवीसांनी पत्रकार परिषदेत घोषणा केलेली आहे. उत्तम काम करते आहे आणि त्या दृष्टीनं या अधिवेशनात आमची पुढची ध्येय धोरणं देखील आम्ही त्या ठिकाणी आपल्यापर्यंत, आपल्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवू. धन्यवाद. शिंदे. सर्व पत्रकारांचं स्वागत. उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि नेहमीप्रमाणे विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातलेला आहे. जनतेच्या प्रश्नावर त्यांना सभागृहामध्ये काय बोलायचंच नसतं, पायऱ्यांवरच बोलायचं असतं आणि त्यामुळे निवडणुकीत झालेल्या विधानसभेच्या जनतेने त्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं. मला वाटतं झालेल्या पराभवातून अद्याप ते सावरलेले नाही आणि त्यामुळे त्यांनी मगाशी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं ते पत्र त्याचं साईज वाढलेली आहे कारण त्यांच्या विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाल्यामुळे पत्राची साईज वाढवलेली दिसते, फांड मोठा केला. त्यामुळे मला वाटतं खरं म्हणजे सरकार सकारात्मक आहे. चर्चा करण्यासाठी अधिवेशन लोकांना, प्रश्नाला लोकांच्या वाचा फोडण्यासाठी असतं, न्याय देण्यासाठी असतं आणि त्याचबरोबर लोकांचे विविध प्रश्न सोडवणूक करून घेण्यासाठी आपलं अधिवेशन असतं. परंतु विरोधी पक्ष सातत्याने या ठिकाणी आपण पाहिलं आहे की चहापानाचं ते जाऊ द्या, परंतु सभागृहामध्ये जेव्हा चर्चा असते त्यावेळेस सभागृहातल्या चर्चेमध्ये भाग न घेता फक्त राजकारण करण्यामध्ये ते वेळ घालवतात. आता मराठी भाषेच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काही जो स्टँड घेतलाय त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर याच्यावर सांगितलंय. याच्यात मी एवढंच म्हणेन की त्यांनीच तो अहवाल स्वीकारला माननीय डॉक्टर माशेलकरांचा. त्याच्यामधल्या सगळ्या कमिटी मेंबर जे सदस्य होते त्यांची नावं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली आपल्याकडे. त्यातले कोण कोण म्हणजे मी कोणावर असं टीका करू इच्छित नाही, पण काही नावं जी घेतली त्या नावांच्या बद्दल आपल्यालाही माहिती आहे आणि म्हणून तो अहवाल स्वीकारला, त्याला मान्यताही दिली कॅबिनेटमध्ये आणि म्हणजे एक प्रकारे जेव्हा सत्तेमध्ये आपण असतो तेव्हा एक विचार असतो, सत्तेच्या बाहेर असतो तेव्हा दुसरी भूमिका असते. दुटप्पी भूमिका घेण्याचं काम म्हणजे एक प्रकारे चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात हे या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या कृतीतून या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि मी त्याच्यात डिटेलमध्ये आता तरी जात नाही. परंतु मी एवढंच सांगू इच्छितो, मुख्यमंत्री महोदयांनी तर ते सगळं अत्यंत त्याचे वस्तुनिष्ठ अहवाल तुमच्या समोर मांडलेला आहे. त्यामुळे पत्रकारांना देखील आमची विनंती अशी आहे
की फक्त तुम्ही जी वस्तुस्थिती आणि वस्तुनिष्ठ अहवाल किंबहुना जे अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय तो काय होता याला देखील जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा त्यालाही तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. कारण त्यावेळेस या तिन्ही भाषा अनिवार्य होत्या आणि त्यावेळेस या मुलांवर कुठलाही ताण पडणार नव्हता असं त्यांचं मत होतं. परंतु आता आम्ही तर मराठी सक्तीची केली आहे. मराठी आणि हिंदी सक्तीची नाही ही भूमिका आमची स्पष्टपणे मांडलेली आहे. आणि जेव्हा अनिवार्य शब्द होता तेव्हा पण आपण अनिवार्य शब्द काढून टाकला. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही ते म्हणतात की मराठीची गळचेपी कधीच होणार नाही. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मायबोली मराठी आणि मराठी भाषा हे तर आपण सगळ्या शाळांमध्ये सगळ्या माध्यमांमध्ये मराठी भाषा ही अनिवार्य केली. हे आपल्या सरकारचं काम आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम आपण केलं. अनेक आता ते मी बाकी याच्यामध्ये जात नाही. आपण मराठी भाषेसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असतं पण विश्वातल्या मराठी लोकांना देखील आपल्या राज्यामध्ये आणून अखिल विश्व मराठी साहित्य संमेलन देखील घेतलं. त्यामुळे मराठी बाबतीमध्ये आता जे कुठल्या कुठल्या शाळेत शिकतात त्यांनी आता मगाशी मुख्यमंत्री महोदय बोलले त्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही. फक्त एवढंच आहे की तेव्हा ताण नव्हता. आता अंमलबजावणी करताना कुठला ताण त्यांच्यावर आला याचं देखील विश्लेषण होईलच. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठीला प्राधान्य, मराठी सक्तीची, हिंदी सक्तीची नाही. आणि हे आता जे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले दोन्ही जिहाद विरुद्ध आम्ही केले. आता जो काही निर्णय आहे तो स्थगित केलाय. आणि हे जे आता आपले जाधव डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती जी आहे त्याच्यात आणखी आता अगोदरच्या समितीमध्ये काही नावं आहेत ती तुम्ही त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही. परंतु मुलांच्या हिताचा निर्णय, विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेण्यात यावा अशा प्रकारचा आपली सरकारची भूमिका आहे. आणि आपला विद्यार्थी कुठेही मागे पडू नये हीच भूमिका प्रामाणिकपणे आहे. आणि त्यामुळे आम्ही कुठला इगो ठेवलेला नाही. ते जेव्हा सुरुवातीला अनिवार्य होतं तेव्हा चर्चा झाली. अनिवार्य शब्द ताबडतोब आपण काढून टाकला. आणि त्यामुळे कुठल्याही या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सरकारला कुठलीही आडमुठेपणाची भूमिका सरकार घेणार नाही, घेतली नाही. आणि अहंकार तर आमच्याकडे बिलकुल नाही. इगो आम्ही कुठलाही निर्णय रेटून घेणार नाही. आता त्या अहंकाराच्या भाषेमध्ये मी काही जात नाही हे तुम्हाला माहित आहे. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला निर्णय जो आहे आमची त्यांची चर्चाही झाली. आता कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. आणि लोकभावना जी आहे जनभावनेचा आदर करणारे आम्ही लोक आहोत. हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आम्ही नेहमी म्हणतो. आणि म्हणून जनभावना त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे. पूर्वी आमच्या महायुतीचं सरकार यायच्या पूर्वी काय काय जनभावना काय काय आदर केले, सन्मान केले आणि काय काय भूमिका स्वतःच्या पुढे रेटण्याचं काम केलं. त्यामुळे राज्याला किती मागे नेण्याचं काम केलं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामध्ये मी जात नाही. पण जो निर्णय आज मुख्यमंत्री महोदयांनी घेतलाय तो महाराष्ट्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या, मराठीच्या आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आहे. आणि मला वाटतं याच्यातून चांगला आउटपुट मिळेल. आणि यामध्ये शेवटी ही मुलं जी आहेत आपल्या देशाचं भवितव्य आहे. आणि त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये. हीच भूमिका सरकारची आहे. आमची कुठलीही दुसरी भूमिका नाही. आणि मराठीची गळचेपी तर म्हणजे जे आता मगाशी म्हणालो मी चोराच्या उलट्या बोंबा ते याच्यासाठी की त्याचे अनेक उदाहरणं आहेत. पण मी आज ते देऊ इच्छित नाही. मी वेगळेपणाने ती सांगेन सभागृहामध्ये देऊ. त्याचबरोबर त्यांनी आणखी काही काही प्रश्न विचारले. त्यांच्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा विषय त्यांनी घेतलेला आहे. तर भ्रष्टाचार झाला म्हणून त्याच्यावर आमच्यावर आरोप केले. पण मी एवढंच सांगेन की 2.5 वर्षात झालेला भ्रष्टाचार तर त्याच्या चौकशा सुरू आहेत. त्यामध्ये खिचडी घोटाळा असेल, बॉडी बॅग घोटाळा असेल
आता तर तो कुठला नवीन एक घोटाळा आलाय, मिठी नदीचा घोटाळा आलाय, त्याचंही चौकशी सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये कोण दिनू काहीतरी दिनो मोर्या, दिनो, आता त्याची चौकशी सुरू आहे. त्यांनी तोंड उघडल्यावर किती लोकांचा मोर्या होईल माहित नाही. त्यामुळे बघा, आम्ही कुठल्याही सूड भावनेने काम कुठलं करतोय का? बिलकुल नाही. कारण जे झालेलं आहे, ज्या घटना घडलेल्या आहेत, जो भ्रष्टाचार झालेला आहे रस्त्यांमध्ये वगैरे, तो तर समोर त्यांनीच आणला ना. आम्ही एकदा रस्ते, जेव्हा मी मुख्यमंत्री होता, आम्ही दोघांनीच तो निर्णय घेतला ना आपण आयुक्तांना बोलून, की का बाबा दरवेळी पावसाळ्यामध्ये खड्ड्यातून प्रवास करावा लागतो, अपघात होतात, बळी जातात, का कॉन्क्रीटचे रस्ते करत नाही. मग आम्ही निर्णय घेतला 2 फेजमध्ये. आता फेजमध्ये निर्णय घेतल्यानंतर दरवर्षी जे खड्डे भरण्याचं, काळ्याचं डांबराचं पांढऱ्याचं काळं करण्याचा रस्ता बंद झाला. त्यामुळे ऑडिट सुरू झालं, हे झालं. मग ते बिलो अभाव आम्हाला तर काय माहितच नाही बाबा ते, परंतु त्यांच्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या याच्यातून जी काही चौकशी आहे आणि ते जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर येईल. त्यानंतर त्यांनी बाकी त्याच्यामध्ये आणखी बरेचसे काही काही आरोप केलेले आहेत. पीक विमा वगैरे, त्याच्यामध्ये मी काही जात नाहीये. पीक विमा योजना जी आहे ते उलट शेतकऱ्यांच्या, म्हणजे कंपन्यांना फायदा होऊ नये, शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून आपण ती योजना जी आहे ती योजनेचं स्वरूप बदललंय. त्याच्यामध्ये पण त्यांनी काही हे घेतलेलं आहे. पूर्वी ते म्हणाले सौर विजेच्या बिलाबद्दल पण त्यांनी आरोप केलेला आहे. पण मी मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देईन की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विजेचं बिल कमी झालेलं कधी आपण पाहिलं नाही. पण आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये देखील आपण किती 7.5 HP पर्यंत कृषी पंपाला मोफत केलं. ते आजही मोफत आहे. आणि आता देखील 10% पर्यंत आपलं बिल कमी होत आहे सर्वसामान्य लोकांचं, आणि ते टप्प्याटप्प्याने आणखी कमी होईल. म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदा विजेचं बिल कमी करण्याचा, कमी होण्याचा प्रकार आणि निर्णय पहिल्यांदा झाला. यापूर्वीच्या मला आठवत आहे, काँग्रेसच्या सरकारने निवडणुकीच्या आधी म्हणाले वीज बिल माफ करू, पण जसे सरकारमध्ये आल्यानंतर वीज बिलं गेली, म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक झालं. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही. ज्या आम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत, ज्या योजना आम्ही घोषित केलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना असू द्या, नाही तर आणखी ज्या योजना आहेत त्या टप्प्याटप्प्याने सगळ्या पूर्ण. तेव्हा मला वाटतं मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे. तर आठवण करून दिली मी. त्यामुळे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही. आणि निवडणुकीमध्ये आश्वासन द्यायची असतात, पाळायची कुठे असतात असं म्हणणारेही नाही. त्यामुळे तो एक विषय मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बोगस बियाणे वगैरे ते काय, त्याच्यावर कारवाई आम्ही करतोच आहे. आणि त्यामध्ये आजच आम्ही शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी प्रकल्प नानाजी देशमुख किती 6,000 कोटीला आपण मान्यता आजच दिली. टप्पा 2 शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास 45,000 कोटी रुपये च्या योजना आपण शेतकऱ्यांसाठी केल्या. 15-16,000 कोटी रुपये आपण अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपिटीच्या नुकसान भरपाई पोटी दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकरी सन्मान योजना आपण केली. प्रधानमंत्री महोदय 6,000 केंद्राचे आणि आपले पण 6,000 असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना देखील वर्षाकाठी या ठिकाणी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं त्यांच्या या कुठल्याही आरोपाला काही हे नाहीये, म्हणजे काय बेस नाहीये. त्यामुळे आम्ही जे काही निर्णय घेतोय ते निर्णय या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे घेतोय. आमची 2.5 वर्षाची पहिली इनिंग होती, तेव्हा जे आम्ही टेक ऑफ घेतलं होतं तो वेग अद्याप अजूनही तसाच ठेवलाय, वाढवलाय. मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसाचा कृती आराखडा सुरू केला. त्या कृती आराखड्यामध्ये सगळ्या बऱ्याचशा कलेक्टर, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सीओ यांनी चांगलं काम केलं. याचं कारण एवढंच की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला त्याच्या तालुक्यात, जिल्ह्यात न्याय मिळाला पाहिजे. तो मंत्रालयापर्यंत येता कामा नये.
त्यानंतर 150 दिवसाचा आता कार्यक्रम आपण कृती आराखडा जाहीर केलाय. कालच आपलं मास राईडचं लोकार्पण झालं नागपूरमध्ये. कुठलाही जिल्हा कुठेही इतर जिल्ह्यांपेक्षा मागे राहू नये यासाठी महास्ट्राईड हे त्याचं लोकार्पण झालं. आपण वर्ल्ड बँकेसोबत या ठिकाणी त्यांच्या सोबत राज्य सरकार एकत्र काम करतंय आणि प्रत्येक जिल्ह्याला समान न्याय, म्हणजे तुम्हाला विकासाचं सांगतोय. आता 2.5 वर्षापूर्वी तर तुम्हाला माहित आहे, 2.5 म्हणजे माझ्या 2.5 वर्षापूर्वीच, आता माझ्या 2.5 वर्ष झाला. त्यामुळे जसे स्पीड ब्रेकर वगैरे होते ते सगळे आम्ही काढून टाकले. मी सांगतो ना, म्हणजे विकासाला ज्या योजना चांगल्या आहेत त्या आम्ही कॅरी फॉरवर्ड केल्या. परंतु 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांच्या जलयुक्त शिवार योजना कोणी बंद केल्या? मराठवाडा वॉटर ग्रीड कोणी बासनात बांधलं? ते मुख्यमंत्री आम्ही झाल्यानंतर पुन्हा आमच्या टीमने सुरू केलं. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य आहे विकास याला चालना देणं. बाकी तर तुम्हाला माहित आहे, बाकी मी अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी हायवे याच्यात जातच नाही मी. ही तर कामं समोर आहेत तुमच्या. म्हणून तर आम्हाला आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना म्हणून तर लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेट दिलं महाराष्ट्रातल्या. त्यांनी दुसरं म्हटलंय की इथं बरं ते स्टार्टअप बिटअप मध्ये काय मी जात नाही. खूप म्हणजे महाराष्ट्र जीडीपी नंबर 1 आहे, एफडीआय मध्ये नंबर 1 आहे, स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे, विकासामध्ये पुढे आहे. तिथे आता 20 लाख कोटी झाले आपल्या दोघांचे मिळून 20 लाख कोटी एमओयू दावोस मध्ये झाले. कधी झाले होते? आणि दुसरे एमओयू नाही केले. कन्व्हर्जन त्याचं 70 to 80% आहे. याचा अभिमान आहे आम्हाला. आणि म्हणून मोदीजी पण ज्या पद्धतीने देशाचं जे काय 2047 जे विजन आहे त्यांचं 2047चं विकसित भारताचं, त्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन जे गोल आहे ते 1 वर नाही राहणार, ते वाढणार आहे. म्हणजे महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन पण आपल्या प्रधानमंत्र्यांचं जे विकसित भारत 2047चं स्वप्न आहे त्याला सपोर्ट करणार आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी 3 टप्पे केले, 2030, 2035 आणि 2047. आणि त्यामुळे त्या वेगाने आपण पुढे जातोय. आणि म्हणून विकासाला आम्ही चालना देणारं आमचं सरकार आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार आहे. गोरगरिबांच्या जीवनामध्ये तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारची पत्रकार परिषद होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत. सगळ्यात मोठी गोष्ट अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जी सरकारने केली ते म्हणजे त्रिभाषा संदर्भातले 2ही शासन निर्णय त्यांनी रद्द केलेले आहेत आणि समिती स्थापन करण्यात आलेली आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्या समितीचा निर्णय आल्यानंतर सरकार पुढील निर्णय घेईल असं देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे. ज्या मुद्द्यावरनं हे अधिवेशन गाजू शकलं असतं, ज्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असतं, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला तो निर्णय सरकारनं रद्द केलेला आहे.